आज आपल्याला रासबिहारी बोस क्रांतिकारक आणि त्यांची कथा तुम्हाला आज मी सांगणार आहे। रासबिहारी बोस जे आहेत ते बंगालच्या भूमीमधले आणि बंगालची भूमी जी आहे ती साहित्यिकांची भूमी। तिथे रवींद्रनाथ टागोरांचा जन्म झाला आणि रवींद्रनाथ टागोरांचं काय जनगण मन हे गीत लिहिलेलं आहे। त्यांनीच नोबेल पारितोषिक सुद्धा त्यांना त्याच्यासाठी मिळालं रवींद्रनाथ टागोरांना। आणि मग अशा बंगालच्या भूमीमध्ये या रासबिहारी बोस जे आहेत त्यांचा जन्म झाला। त्यांनी देशासाठी महान असं कार्य केलं। मग आता रासबिहारी बोस यांना कोणी प्रोत्साहन जे आहे ते कोणी दिलं तर डॉक्टर भूपेंद्रनाथ दत्त। स्वामी विवेकानंदांची गोष्ट तुम्ही ऐकली। स्वामी विवेकानंदांचे ते बंधू होते डॉक्टर भूपेंद्रनाथ दत्त। त्यांनी बंगालमध्ये कार्य सुरू केलेलं होतं। कशासाठी की तरुणांना एकत्र करायचं, संघटित करायचं आणि त्यांना कसं तयार करायचं की हा आपला देश गुलामगिरीत आहे तर या देशाला आपण सोडवलं पाहिजे, पारतंत्र्यामधनं सोडवलं पाहिजे। यासाठी त्यांनी तरुणांची संघटना ते तयार करायचे आणि त्यांना उपदेश करत असत। मग उपदेश करत असताना तरुण काय करायचे, त्यांच्याकडे आकर्षिले जायचे। आत्मत्याग करायचा होता मातृभूमीसाठी, पण मग त्याच्यासाठी मात्र तरुण काही पुढे येत नव्हते। त्यांना पटत होतं की हे असं आपण करायला पाहिजे, इंग्रजांना आपल्या देशातनं हाकलून द्यायला पाहिजे, पण ते तसं करत नव्हते। आणि मग म्हणून त्यांनी काय केलं की त्याच्यानंतर त्यांनी एक युगांतर नावाचं पत्रक चालवलं, ज्याला वर्तमानपत्र म्हणता येईल। ते वर्तमानपत्र त्यांनी चालवायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये अनेक जहाल लेख लिहिले। जहाल म्हणजे काय की ज्याच्यामुळे सगळ्या जनतेमध्ये प्रक्षोभ होईल, सगळी जनता पेटून उठेल असे लेख त्यांनी लिहायला सुरुवात केली। मग लेख लिहित असताना त्यांच्यावर ते लेख लिहितात, लोकांना चिथवतात ते, आणि म्हणून त्यांच्यावर काय झालं, खटला भरला गेला। खटला भरला आणि खटला भरताना चौकशी होते, न्यायालयात उभं करताना विचारतात की तुला मान्य आहे का हे। मग त्यांनी काय सांगितलं की मी त्या वृत्तपत्राचा संपादक आहे आणि त्याच्यामध्ये जे जे लेख मी लिहिले त्याला सगळ्याला मी जबाबदार आहे। मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे प्रसिद्ध झालं पाहिजे आणि म्हणून ते मी लिहिलेलं आहे, लोकांपर्यंत ते पोचवलं आहे आणि यापुढे तुमच्या चौकशीच्या कामासाठी मी येणार नाही असं सांगून मोकळे झाले। मग आता असं सांगितल्यानंतर त्यात काय लिहिलं होतं त्यांनी असं की ब्रिटिशांना राग आला आणि ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला चालवला। काय लिहिलं होतं, ब्रिटिश राज्य आता मोडकळीला येत चाललंय, त्याचे तुकडे तुकडे झालेत, कारण सगळीकडे वारं वाहत होतं की यांना आपल्याला हाकलून द्यायचं आहे। म्हणजे ब्रिटिश राज्याचे तुकडे तुकडे झालेत आणि त्यांना जर एक फटका दिला जोरात तर ते कोलमडून पडेल। आणि बंगालमधल्या नागरिकांना त्यांनी फसवलं आहे, बंगालचा ताबा त्यांनी घेतला आहे, तर केव्हा तरी त्यांचा नाश हा अटळ आहे आणि लवकरच त्यांचा नाश होईल। मग अशा रीतीने ते लेख लिहित होते, संपादकीय लेख लिहित होते। त्यामुळे काय झालं, मग सगळीकडे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये खदखदायला लागलं, असंतोष माजला आणि मग त्यांनी सुरुवात केली सगळीकडे आंदोलनं करायला। मग हे रासबिहारी बोस कोण होते तर लहानपणापासून ते भद्र समाजातले होते। त्या काळी भद्र समाज होता, त्याच्या समाजामध्ये विनोद बिहारींचे ते पुत्र होते। लहानपणापासूनच कसे होते, लढाऊ वृत्तीचे होते। त्यांना अन्याय अजिबात सहन व्हायचा नाही, कोणावरही अन्याय झाला तरी ते चवताळून उठायचे, अन्यायाविरुद्ध लढा द्यायला लागायचे। मग लहानपणापासून अशी वृत्ती होती। त्याचप्रमाणे त्यांना लष्कराचं खूप आकर्षण होतं। त्यांना काय वाटायचं की सैनिक जे आहेत ते कसे लष्करात सामील होतात आणि आपल्या मातृभूमीसाठी लढतात, वेळ आली तर आत्मत्याग सुद्धा करतात, प्राणांचं बलिदान करतात। मग तसं मला व्हायचंय, माझ्या मातृभूमीला पारकीयांच्या आक्रमणातून सोडवायचं आहे असं त्यांना सतत लहानपणापासून वाटायचं। म्हणून मग काय केलं त्यांनी, मोठं झाल्यावर मॅट्रिक झाले आणि मग त्यांनी अर्ज केला लष्करात दाखल व्हायसाठी।
पण लष्करात दाखल होता आलं का? नाही. का नाही होता आलं? तर ते भद्र समाजाचे होते आणि भद्र समाजाच्या लोकांना लष्करात घेणार नाही असा नियम होता. मग त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं की आता करायचं काय, आपल्याला तर लष्करात जाता येत नाहीये. मग शेवटी इच्छेविरुद्ध ते फॉरेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये कारकून झाले, म्हणजे क्लार्कची नोकरी त्यांना मिळाली. तिथे ते क्लार्क म्हणून रुजू झाले, नोकरी करायला लागले. आणि मग तिथे नोकरी करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हे जे ब्रिटिश आहेत ना, हे सगळे खूप छळतात आहे, आपल्या लोकांना छळतात आहे, हिंदूंचा द्वेष करतात आहे, त्यांना गुलामगिरीत ठेवतात आहे. आणि हे गुलामगिरीचं जीवन जे आहे हे जीवन खूप वाईट आहे, आपल्याला जनावरांसारखी वागणूक मिळते, देश आपलाच आहे आणि हे परकीय देशातनं येऊन हे मालक झाले आणि आपल्याला गुलाम बनवलंय. मग काय करता येईल आपल्याला, यांना देशातनं आपल्या हाकलून द्यायचं आहे. म्हणून मग ते कामाला लागले. मग कामाला लागले तर काय केलं त्यांनी, त्यांना माहीत होतं की बंगालमध्ये तरुण काही आपलं ऐकत नाही आहेत, संघटना होत नाही आहे. म्हणून त्यांनी बंगाल सोडलं आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये ते आले. उत्तर हिंदुस्थानामध्ये आले. उत्तर हिंदुस्थानामध्ये त्यांनी क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. ती संघटना स्थापन केली आणि त्यांच्याबरोबर शचींद्रनाथ सन्याल आणि वसंतकुमार विश्वास हे त्यांचे दोन अत्यंत विश्वासू, ज्याला आपण म्हणतो डावा उजवा हात म्हणतो की नाही, असे त्यांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी होते. त्यांच्या मदतीने ते क्रांतिकार्य करायला त्यांनी सुरुवात केली. मग झालं काय, त्याच वेळेला इंग्लंडचे जे पंचम जॉर्ज आहे ते हिंदुस्थानात आले आणि मग बंगालची फाळणी होणार होती ती रद्द झाली. पण त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंज हे व्हॉइसरॉय झाले आणि त्यांनी नव्या दिल्लीची स्थापना केली. मग त्यांची नव्या दिल्लीची स्थापना केली म्हणून त्यांची मोठी मिरवणूक काढायचं ठरवलं. मोठी मिरवणूक काढायचं ठरवलं. ती मिरवणूक निघाली सुद्धा आणि रासबिहारी बोस यांनी काय केलं, मग कारकुनाची नोकरी सोडून दिली आणि त्यांनी एका पोलिसाची नोकरी धरली, गुप्त पोलिसाची नोकरी धरली. आणि त्या गुप्त पोलिसाची नोकरी करता करता ते सगळीकडे लक्ष ठेवत होते की इंग्रज काय करतात आहे, काय काय आपल्याला करता येईल. क्रांतिकारक संघटना तर स्थापन केलेलीच होती. मग त्यांनी असं ठरवलं की या मिरवणुकीत हार्डिंजवर आपण बॉम्ब टाकायचा आहे. आणि मग त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी सगळ्यांनी योजना आखली की आपल्याला त्याच्यावर बॉम्ब टाकायचा आहे. मिरवणूक चालली आहे, मिरवणुकीत गुप्तपणे सामील झालेले आहेत. आणि मग मिरवणूक जात असताना त्यांनी हार्डिंजवर बॉम्ब टाकला. पण काय झालं, दुर्दैवाने तो चुकला आणि त्याचा जो अंगरक्षक होता त्याच्या अंगावर पडला. त्यामुळे तो अंगरक्षक जो आहे तो जागच्या जागी ठार झाला. आणि जे हार्डिंज होते त्यांना मात्र काय झालं, फक्त मानेजवळ थोडीशी जखम झाली आणि ते तिथे मूर्छित पडले, बेशुद्ध होऊन तिथे पडले. मग आता ते पडल्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलं की अरे हे कोणी केलं, शोध तर घ्यायला हवा की नाही. मग लक्षात आलं की रासबिहारी बोस याच्या मागे आहे. आणि दुसरं अमीरचंद नावाचा एक क्रांतिकारक होता. अमीरचंद नावाचा जो क्रांतिकारक होता तो जहाल क्रांतिकारक होता. त्याला अजिबात मान्य नव्हतं की इंग्रजांनी या माझ्या देशामध्ये राहावं आणि आम्हाला गुलाम करावं. मग त्याला या कटाचा आरोपी ठरवण्यात आलं आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्याचप्रमाणे रासबिहारी बोस आणि लाला हरदयाळ यांची सुद्धा नावं त्याच्यामध्ये घेतली गेली. या दोघांना काय लागलं, मग पकड वॉरंट, की यांना पकडायचं आहे, जिथे दिसतील तसे पकडून द्यायचं आहे. आणि रासबिहारी बोस यांच्यावर बक्षीस लागलं 7,500 की 7,500 जो कोणी रासबिहारी बोस यांना पकडून देईल त्यांना 7,500 बक्षीस मिळेल. असे जागोजागी पत्रकं लावले गेले. मग आता काय करायचं, तरी सुद्धा ते 3 वर्ष याही स्थितीमध्ये 3 वर्ष दिल्लीत राहिले आणि गुप्तपणे आपलं कार्य होतं, सुरू होतं त्यांचं कार्य. बेमालूमपणे अगदी कोणालाही कळलं नाही की हे रासबिहारी बोस आहेत. बघा त्याच्यावर बक्षीस लागलंय 7,500. सतत इंग्रज सैनिक जे आहेत ते सतत शोधात आहेत आणि त्याही अवस्थेमध्ये डोक्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार आहे की केव्हा मला पकडतील आणि केव्हा फाशी देतील. पण तरी त्यांनी कार्य थांबवलं का? नाही, त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं. काशीमध्ये ते राहिले काही दिवस आणि तिथे बॉम्ब तयार करण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं
की बॉम्ब तयार करायचे आणि मग ते आपल्याला कामा येणार आहेत. याप्रमाणे क्रांती कार्यामध्ये ते सतत दिवस रात्र घडून गेले. वैयक्तिक जीवन असं राहिलं नाही. जे जीवन होतं ते कोणासाठी? देशासाठी आहे असं ते वागायला लागले. क्रांतिकारकांना एकत्र केलं आणि त्याच वेळेला आणखी एक क्रांतिकारक आहे ज्यांची कथा आपल्याला नंतर ऐकायची आहे, विष्णू गणेश पिंगळे. हे जहाल क्रांतिकारक होते ते पण. आणि मग त्यांची आणि यांची भेट झाली आणि भेट झाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला रासबिहारी बोसांचा, की अरे आता आपल्याला थोडंसं परत आपलं जे कार्य आहे ते जोमाने सुरू होईल. मग आता कार्य जोमाने सुरू आहे त्याच वेळेला त्यांचा एक साथीदार होता करतार सिंग नावाचा. मग हा करतार सिंग काय करायचा? आता बॉम्ब तयार करायचे तर पैसा लागेल की नाही? पैसा कुठून आणायचा? पैसा थोडी होता जवळ. मग तो काय करायचा? ठिकठिकाणी दरोडे टाकायचा करतार सिंग आणि त्याच्यामधनं पैसा उपलब्ध करून द्यायचा आणि हे बॉम्ब निर्माण करायचे. इतके ते देशाच्या कार्यासाठी इतके एकरूप झाले की त्यांचं स्वप्न एकच होतं. काय होतं स्वप्न? की माझ्या मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करायचंय. एकच ध्येय होतं की माझे जे देशबांधव आहेत त्यांना मला परत स्वाभिमान मिळवून द्यायचा आहे. जे गुलामगिरीत आहे त्यांना जागा करायचं आहे आणि त्यांना त्यांचा स्वाभिमान मिळवून द्यायचा आहे. आपल्या राष्ट्राची अस्मिता जागवायची आहे आणि त्याच्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करत होते. मग तिकडे त्यांचा जो दुसरा मित्र होता यतींद्रनाथ मुखोपाध्याय, त्यांनी काय केलं? जतीन मुखर्जी नाव धारण केलं पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी. दुसरं नाव धारण केलं आणि ते तिथे कार्य करायला लागले. मग आता पंजाबामध्ये यांनी कार्य सुरू केलं. पंजाबमध्ये करतार सिंग होते, रासबिहारी बोस पण होते, बंगालचे काही क्रांतिकारक होते. मग सगळ्यांनी काय ठरवलं की एकाच वेळेला आपण उठाव करायचा. एकाच वेळेला उठाव करायचं ठरवलं पण ते फसलं आणि रासबिहारी बोस आणि करतार सिंग हे कसे तरी पोलिसांनी पकडायला सुरुवात केली. मग योजना बारगळली, सगळ्या क्रांतिकारकांना पकडायला सुरुवात केली आणि रासबिहारी बोस आणि करतार सिंग हे दोघं कसे तरी त्याच्यामधनं निसटले. मग कुठे आले? लाहोरला आले दोघं जण निसटून. लाहोरला आले त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या योजना त्यांनी तयार केल्या की आपल्याला कसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देता येईल. अनेक योजना ते आखत होते पण दुर्दैव असं की एक एक योजना त्यांची असफल होत होती. पण ते नाउमेद झाले नाही की ही योजना असफल होते तर मी आता राहू देतो प्रयत्न करायचं. पुन्हा नवीन योजना शोधायची की मला काय करता येईल आणि अशा योजना शोधत शोधत त्यांनी कार्य आपलं सुरूच ठेवलं. मग आता काय केलं? त्याच्यानंतर स्वतःचं सगळं चेहरा मोहरा सगळं बदलून टाकलं. दाढी वाढवली, डोक्यावरचे केस वाढवले, भगवी कफनी घातली, लुंगी घातली आणि एकांतवासात राहिले. किती एकांतवासात राहिले? जवळजवळ 6 महिने एकांतवासात राहिले. कारण काय कारण होतं त्यांना एकांतवासात राहण्याचं? कारण ते जे योजना आखत होते ते काय होतं? असफल होत होते. मग काहीतरी विचार केला पाहिजे ना की काय हे होतंय. म्हणून मग 6 महिने विजनवासात ते राहिले. त्याच्यानंतर मग परतले, एकांतवास सोडला त्यांनी आणि आले आणि त्यांनी असं ठरवलं की काबूलला जाऊ आपण. काबूल कुठे माहिती आहे? काबूल अफगाणिस्तान. मग तिथे जायचं आणि तिकडनं आपल्या देशासाठी लढायचं. पण मग त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, अफगाणिस्तानला जाण्यामध्ये धोका आहे. मग त्याचा तो बेत रद्द केला आणि ते बनारसला आले. पुन्हा विष्णू गणेश पिंगळे जे आहेत ते लष्करी छावणीमध्ये त्यावेळेला पकडले गेले त्यावेळेला त्यांचं काय झालं? मग पकडले गेल्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली विष्णू गणेश पिंगळेंना. आणि मग त्यांना असं वाईट वाटलं की अरे रासबिहारी बोस जरा अस्वस्थ झाले. मग त्यांचे जे डावे उजवे हात मी तुम्हाला सांगितले, शचींद्रनाथ सन्याल, त्यांनी सांगितलं कारण दिवसेंदिवस जास्त इंग्रज सरकार पाठीमागे लागलं होतं की कसं तरी करून रासबिहारी बोसांना पकडायचं आहे, त्यांना आपल्या कैदेत आणायचं आहे, पण सापडत तर नाही आहे. मग त्यांच्या त्या जवळच्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही आता आपल्या मायभूमीत राहणं खूप धोक्याचं आहे. काहीही करा पण तुम्ही मायभूमीच्या बाहेर जा, कारण दिवसेंदिवस तुमच्या भोवती फासाचे जे दोर आहेत ते आवळले जातात. कुठल्याही क्षणी तुम्हाला अटक होऊ शकते आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला फाशी होऊ शकते. म्हणून तुम्ही आता मायभूमीला
राहू नका. मग ते म्हणाले की मला असं वाटतंय, पण मग कार्याचं काय? तर ते कार्य आम्ही चालू ठेवू आणि तुम्ही बाहेरच्या परदेशात जाऊन तिथे शस्त्र जमवा आणि ती पाठवा. आणि मग त्यांना असं वाटलं की ठीक आहे, मी तर जाईल पण तुमची एकट्यांची तारांबळ होईल. तर त्यांनी सांगितलं की माझी चिंता करू नका, मी या ठिकाणी अजून बाकीचे क्रांतिकारक एकत्र करेन आणि त्यांना एकत्र करून देशासाठी लढा देईन, पण तुम्ही मात्र परदेशात जा. मग शेवटी रासबिहारी बोसांनी ते ऐकलं आणि ते जपानला जाणाऱ्या बोटीमध्ये जाऊन बसले. मग जपानला गेले आणि तिथून काय केलं? दारुगोळा जमा केला, शस्त्रास्त्र जमा केली आणि ती हिंदुस्थानला पाठवायची होती. हिंदुस्थानला ज्या माणसांमार्फत त्यांनी पाठवायचा प्रयत्न केला ती माणसं नेमकी पकडली गेली आणि तो सगळा शस्त्रगोळा जो आहे, बॉम्ब गोळा जो होता, शस्त्रास्त्र जी होती ती सगळी इंग्रज सरकारच्या ताब्यात लागली. म्हणजे पुन्हा एकदा काय झालं? योजना असफल झाली. देशाचं नशीब जे आहे ते पुन्हा एकदा कसं ठरलं? असफल ठरलं की ते नाही करू शकले. मग त्यांना खूप अस्वस्थ होत होते ते की काय करायचं असं. त्याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी सुद्धा तरुणांना सगळ्यांना एकत्र केलं आणि मग त्यांचे विचार आणि यांचे विचार एकत्र झाले आणि त्यांनी हिंदू महासभेची जपान देशामध्ये रासबिहारींनी स्थापना केली. हिंदू महासभेची स्थापना केली आणि त्यानंतर तिथे बँकॉक या ठिकाणी अनेक क्रांतिकारकांना एकत्र केलं. देशाच्या बाहेर बघा, बँकॉकला अनेक क्रांतिकारकांना एकत्र केलं आणि इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. ती इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद सेना. माहिती आहे ना कोणाची ती? आझाद हिंद सेना नाही, बरोबर, सुभाषचंद्र बोसांची होती ती. पण सुभाषचंद्र बोसांची होती का? नाही, रासबिहारी बोसांची होती. पण रासबिहारी बोसांची सुभाष बाबूंशी ओळख झाली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सुभाष बाबू जे आहे ते योग्यतेचे आहेत, त्यांना जर आपण हे काम सोपवलं तर ते निश्चितच करतील. आणि म्हणून त्यांनी काय केलं? मग त्या सेनेचा जो मुकुट आहे तो सुभाष बाबूंकडे सोपवला आणि मग सुभाष बाबू त्याचे प्रमुख झाले. बघा, आपण निर्माण केलं, मग आपण मोठेपणा नाही घेतला, दुसऱ्याला मोठेपणा दिला, त्याची योग्यता ओळखली आणि त्याला मोठेपणा दिले आणि सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचं कार्य बघायला लागले, करायला लागले. सतत श्रम चालू होते, अविश्रांत श्रम त्यांचे सुरू होते आणि त्यांनी हिंदुस्थानभर, पूर्ण हिंदुस्थानभर काय केलं? क्रांतिकारकांचं जाळं विणलं आणि जाळं विणलं. त्यांना सुभाषचंद्र बोसांनी केलेली स्वातंत्र्य सरकार, सुभाषचंद्रांनी स्वतंत्र सरकार स्थापन केलं होतं ते पण त्यांना ऐकायला मिळालं आणि या स्वतंत्र सरकारला 14 राष्ट्रांकडनं मान्यता मिळाली हे सुद्धा त्यांना कळलं. ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला की आपलं कार्य जे आहे ते सुरू आहे. आणि मग ब्रिटिशांचे फास तर होतेच, हिंदुस्थानात तर त्यांना कोणीच पकडू शकलं नाही, पण जपानमध्ये असताना त्यांना जपान सोडण्याचा हुकूम देण्यात आला. कळलं की हे जपानमध्ये, मग तुम्ही जपान सोडून निघून जा. पण जपान सोडून निघून जा हा आदेश सुद्धा त्यांनी मानला नाही आणि जपानी सरकार जे आहे ते जपानी सरकार सुद्धा त्यांना पकडू शकलं नाही. हिंदुस्थानात तर ते सापडलेच नाही. तुम्हाला सांगितलं मी की 7,500चं बक्षीस लावलेलं होतं, पण तरी सुद्धा ते तिथे सापडले नाही. मग जपानमध्ये कार्य सुरू केलं, जपाननंतर जर्मनी, बँकॉक इथे पण कार्य केलं आणि जपानमध्ये असताना त्यांना हुकूम मिळाला की जपान सोडून निघून जा, पण तरी सुद्धा ते तिथून गेले नाही. जपानचं सरकार सुद्धा त्यांना पकडू शकलं नाही आणि मग अशा रीतीने त्यांनी वेगवेगळ्या देशांचे दौरे केले आणि हिंदुस्थान सरकार जे सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केलं होतं त्याचे प्रमुख सल्लागार म्हणून रासबिहारी बोस यांची निवड करण्यात आली की त्यांनी सल्ला द्यायचा फक्त आता, कारण अविश्रांत धडपड ही होत होती आणि अविश्रांत धडपड करत असताना ते थकले होते आता. म्हणून मग काय केलं की तुम्ही आता फक्त सल्ला द्या आणि म्हणून त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली गेली. सल्लागार म्हणून कार्य करत असताना सिंगापूरला त्यांना महत्त्वाच्या बैठकीला जायचं होतं आणि मग विमानाने सिंगापूरला जेव्हा ते जात होते तेव्हा
विमानातच त्यांची अचानक तब्येत खालावली आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये शेवटी 21 जानेवारी 1945 हा थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस जे आहेत ते स्वर्गवासी झाले. त्या दुखण्यातनं ते बरे झाले नाही, त्यातच त्यांचा मृत्यू झाला, स्वर्गवास त्यांचा झाला. तर असे हे एकाहून एक क्रांतिकारक आपण ऐकतोय की सतत भावना काय होती, देशाविषयीच होती की माझा देश, माझी मातृभूमी कशी स्वतंत्र होईल, तिला मी कसं परकीय दास्यातून सोडवेल आणि सगळ्या माझ्या स्वकीय जे आहेत, माझे जे देशबांधव आहेत त्यांना अस्मिता कशी मिळवून देऊ, हाच प्रयत्न सतत आमच्या क्रांतिकारकांनी केला. आणि हसत हसत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. आपलं वैयक्तिक जीवन त्यांनी कधी जगले नाही, सतत देशासाठी ते जगले, देशाचाच विचार त्यांनी केला आणि म्हणून त्यांचं सतत स्मरण आपण केलं पाहिजे. आजही तुम्ही ऐकतात, रोज बघा, वर्तमानपत्र उघडा, बातम्या ऐका, रोज कुठेतरी काहीतरी सीमेवर चकमक चाललेली असते आणि आपले जवान जे ते शहीद होत असतात त्याच्यात. आत्ता मध्ये तुम्ही पाहिलं पठाणकोट हमला, बरोबर आहे, किती अधिकारी आणि किती जवान आपले तिथे शहीद झाले. मग हे जे आहेत हे सगळे कसे आपल्यासाठी करतात ते, म्हणून आपण सुरक्षित आहे. मग आपण थोडंसं केलं पाहिजे की नाही, त्यांची आठवण ठेवली पाहिजे, आपण त्यांचं सतत स्मरण केलं पाहिजे. त्यांचं स्मरण करून त्यांच्या त्यागाची, बलिदानाची सतत आठवण आपण ठेवूया. त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यामध्ये कुठेही आपण कमी पडता कामा नये. सगळ्यांची आठवण ठेवूनच आपण की आपण जे देशाचं स्वातंत्र्य मिळालंय ते कसं टिकवून ठेवू, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद की सेना.